डॉक्टर सुप्रिया धोंडे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मॉइश्चरायझर बद्दल माहिती सांगणार आहे. तुम्ही खूपदा ऐकलं असेल की मॉइश्चरायझर हे लावलं पाहिजे, डेली रुटीनमध्ये मॉइश्चरायझर वापरायला हवं, फेससाठी हा वेगळा मॉइश्चरायझर असला पाहिजे, बॉडीसाठी वेगळा मॉइश्चरायझर असला पाहिजे, हे खूपदा तुम्ही ऐकलं असेल. तर हे मॉइश्चरायझर म्हणजे नेमकं काय आहे, मॉइश्चरायझर लावण्याचे नेमके फायदे काय असतात? तर मॉइश्चरायझर म्हणजे काय की मॉइश्चरायझर हा असा स्किनचा एक प्रोडक्ट आहे जो तुमच्या स्किनला हायड्रेशन देतो, जो तुमच्या त्वचेचा जो ओलावा असतो तो व्यवस्थित ठेवण्याचं काम करतं. त्यामुळे तुमची त्वचाही जास्त कोरडी होत नाही, तुमची त्वचाही जास्त डॅमेज होत नाही. तर मॉइश्चरायझर हा एक स्किन केअर प्रोडक्ट आहे. तर हे मॉइश्चरायझर लावण्याचे फायदे काय आहेत? सगळ्यांना हा फायदा माहीत आहे की मॉइश्चरायझर लावल्यानंतर स्किन ही ड्राय होत नाही, कोरडी होत नाही, स्किन व्यवस्थित सॉफ्ट राहते. हा तर मॉइश्चरायझर लावण्याचा फायदा आहेच, पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं काम मॉइश्चरायझर करतं ते म्हणजे तुमचा जो स्किन बॅरियर आहे, आपल्या स्किनमध्ये जो प्रोटेक्टिव्ह लेयर आहे तो डॅमेज होऊ देत नाही. त्यामुळे आपल्या स्किनमध्ये हायड्रेशन व्यवस्थित राहतं. त्यामुळे जे बाहेरील एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स असतात त्याची एंट्री आपल्या स्किनमध्ये होत नाही. त्यामुळे त्वचाही व्यवस्थित राहते, डॅमेज होत नाही. त्यामुळे त्वचेवरती खाज येत नाही, इन्फेक्शन होत नाही, जसं की बॅक्टेरियल इन्फेक्शन्स असतात, फंगल इन्फेक्शन्स असतात. यांची एंट्री स्किनमध्ये केव्हा होते? जर तुमचा जो स्किन बॅरियर आहे तो जर डॅमेज होत असेल तर त्यावेळेस असे जे इन्फेक्शन्स असतात ते आपल्या स्किनवरती होऊ शकतात. तर मॉइश्चरायझर काय करतं की हा जो स्किन बॅरियर आहे त्याला व्यवस्थित ठेवतो. त्यामुळे आपल्या त्वचेचा जो हायड्रेशन आहे तो व्यवस्थित राहतो. त्याचबरोबर आपल्या त्वचेला जो मॉइश्चरायझर आहे तो कोरडी पडू देत नाही. त्यामुळे त्वचेवरती पांढरे डाग होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. तुम्ही लहान मुलांमध्ये बघितलं असेल की खूपदा पांढरे डाग चेहऱ्यावरती झालेले असतात. त्याला आपण पिट्रियासिस अल्बा म्हणतो. तर हे कशामुळे होतं? एकतर हे मल्टीव्हिटॅमिन डेफिशियन्सीमुळे होतं. त्याचबरोबर त्वचाही जास्त कोरडी पडत असेल तर कधी कधी पांढरे डाग होण्याचे चान्सेस असतात. तर जर तुम्ही व्यवस्थित मॉइश्चरायझर लावत असाल तर पांढरे डाग होणार नाहीत. त्याचबरोबर मॉइश्चरायझर फाईन लाईन्स आणि जे रिंकल्स असतात, सुरकुते असतात, ते कमी प्रमाणात ठेवतं जर तुम्ही रेग्युलर मॉइश्चरायझर वापरत असू. कारण जो स्किन बॅरियर आहे तो व्यवस्थित राहतो, त्यामुळे रिंकल्स फॉर्मेशन्स होत नाहीत. त्याचबरोबर तुम्ही जर मॉइश्चरायझर लावत असाल तर तुमचा जो मेकअप आहे तो व्यवस्थित राहतो. मेकअप प्रोडक्ट्समुळे कधी कधी स्किन ही सेन्सिटिव्ह होते. तर जो मॉइश्चरायझर आहे तो मेकअप प्रोडक्ट्सचे जे साईड इफेक्ट्स असतात ते बरेचसे प्रमाणात कमी करतात. तर हे मॉइश्चरायझरचे फायदे आहेत. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे बघूयात की मॉइश्चरायझरचे कोणते टाइप्स असतात आणि कुठल्या स्किनला आपण कुठल्या प्रकारचा मॉइश्चरायझर लावला पाहिजे. फेसवरती वेगळा मॉइश्चरायझर वापरायला हवा का बॉडीवरती वेगळा मॉइश्चरायझर वापरायला हवा का एक मॉइश्चरायझर दोन्हीवरती वर्क करतं, हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात.